संपलेलं आहे. आज आपण वैफल्यापासून सुरुवात करूया. कारण का तर फर्स्ट टर्मला आपल्याला काय झालं, स्ट्रेस झालं. बरोबर आहे. तर स्ट्रेस ही सर्वात पहिली मानसिक विकृती म्हणता येईल किंवा पहिलं मानसिक विकृतीचं कारण म्हणता येईल. आता उदाहरण मी तुम्हाला एक सिंपल लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात राहतं कायम याच्यामध्ये फरक काय आहे. म्हणजे स्ट्रेस म्हणजे काय, फ्रस्ट्रेशन म्हणजे काय, डिप्रेशन म्हणजे काय. त्याच्यासाठी एक उदाहरण सिंपल देतो, तिथपासूनच सुरुवात करूया, म्हणजे मग पुढे संकल्पना आधी क्लिअर होऊन जाईल. समजा की एखादा मुलगा एकदम खेडेगावात वाढलेला आहे. हम्म आणि खेडेगावातल्या शाळेमध्ये तो पहिला आला. त्यानंतर त्यानं ठरवलं, लोकांनी सांगितलं कशाही पद्धतीत तू मुंबईला ऍडमिशन घे, अजून कुठेतरी मोठ्या रुईया किंवा असं कुठलं मोठं कॉलेज घे की ज्याच्यामध्ये तुला इंग्लिश मिडियमला घ्यावं लागेल 11वी 12वी. मग असा मूल ज्यानं कधीही इंग्लिश मिडियमची तोंड बघितलेली नाही किंवा ज्याला अं, शहरी रीतिरिवाज माहिती नाही, त्याची भाषा गावातलीच आहे, असा मुलगा मुंबईत गेला अचानक 11वी मध्ये. पहिलाच क्लास बायोलॉजी, दुसरा क्लास केमिस्ट्री, तिसरा मॅथमॅटिक्स. हैराण झाला, कारण प्रत्येक माणूस येतो तो कशात बोलतो, मराठीत बोलतो, नाही इंग्लिश मध्ये बोलतो. बरोबर. प्रत्येक टीचर समोरचा इंग्लिश मध्ये बोलतो, तर त्याला काहीही कळत नसतं. अशा परिस्थितीमध्ये थोडे दिवस जातात. थोडे दिवस झाल्यानंतर तो घरात कुरकुर करायला लागतो की थोडे 8-10 दिवस मी बघितलं पण मला काय तिथलं जमत नाही. आजूबाजूला एका दोघा माणसाशी त्याचं भांडण पण व्हायला लागतं, चिडचिड व्हायला लागते त्याची, त्यांची भूक कमी व्हायला लागते हळूहळू. त्यानंतर त्याचं वजन कमी व्हायला लागतं वर्षभरात. आणि त्यानंतर तो एके दिवशी घरी येतो आणि सांगतो, मी अजिबात जाणार नाही म्हणजे नाही. आता ह्या परिस्थितीमध्ये बघा सुरुवातीपासून काय काय झालं. तर असा जेव्हा मुलगा पहिल्यांदी ऍडमिशन घेऊन दुसरीकडे गेला, तोपर्यंत तो पहिला आपल्या शाळेत आलेला होता, म्हणजे तो कॅपेबल नव्हता का, तर होता. बरोबर आहे. आता त्याच्या समोर जी परिस्थिती आली ती अचानक वेगळी आहे. बरोबर आहे. आता ही परिस्थिती अचानक वेगळी येणे आणि त्याच्यामुळे जे तात्पुरत्या स्वरूपात जे बदल निर्माण होतात त्याला म्हटलं जातं स्ट्रेस. आलं लक्षात. आता त्याच्याशी समायोजन करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. ओके. काही जणांमध्ये हा वेळ देण्याचं प्रमाण कमी असतं किंवा काही जण तेवढे वेळ देऊनही कॅपेबलच नसतात, त्याच्यामुळे समायोजन करू शकत नाही. आणि हा समायोजन करण्यासाठी लागणारा जेवढा वेळ असतो जास्ती, तेवढा वेळ तो माणूस स्ट्रगल करत असतो त्या परिस्थितीची पूर्ण समायोजन होईपर्यंत. हे जे स्ट्रगल असतं त्यावेळी जे येतं ते म्हणतात फ्रस्ट्रेशन. आणि समायोजन करण्याचा त्यानं भरपूर प्रयत्न केला आणि एका क्षणाला असं झालं की आता मी करू शकत नाही, माझ्याकडनं ते होणारच नाही, मला शक्य नाही, ही जी भावना निर्माण झाली याला म्हणतात उदासीनता किंवा डिप्रेशन. आलं लक्षात. हे तिन्ही गोष्टी एकामेकाशी कशा रिलेटेड आहेत हे लक्षात घ्या. आपण काय विचार केला की सुरुवातीला जी परिस्थिती असते त्याच्याबरोबर जेव्हा माणूस इंटरॅक्ट होतो तेव्हा निर्माण होतो तो स्ट्रेस. त्याच्याशी समायोजन करताना धडपडतो त्याला काय म्हटलं, फ्रस्ट्रेशन. आणि समायोजन करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करूनही त्याला जमलं नाही अशी परिस्थिती येते त्याला म्हणतात अवसाद. आलं लक्षात. या तीन गोष्टींमध्ये गडबड करायची नाही, म्हणजे लिहिताना आपल्याकडनं मोठ्या घनघोर चुका करायच्या नाही अजिबात. हा. चला पुढे. आता दैनंदिन जीवनामध्ये पण असंच असतं आपल्याला. आता समजा
की मी एक डॉक्टर माणूस आहे आणि मला अचानक तुम्ही असं सांगितलं की असं करा, तुम्ही तुमच्या जमिनीची कागदपत्र घेऊन तुम्ही महसूल ह्याच्यात जावा. कशात? तहसीलदारकडे जावा आणि तिथे जाऊन तुमचं एन करून घ्या किंवा तुम्ही अमुक तमुक करून घ्या. मी हे सगळं केलंय म्हणून सांगतो. पण ज्या दिवशी मी पहिला तिथे गेलेलो त्यावेळी म्हणजे एखादा अडाणी माणूस जितका सुशिक्षित म्हणता येईल तेवढाच मी तिथे गेल्यानंतर होतो. कारण का तर माझ्या नॉलेजमध्ये त्या गोष्टी नाहीच आहे. पण समायोजन तर करायला लागलं. मग मी काय केलं, तर माझ्या परीने फ्रस्ट्रेशनने त्या लोकांना तिथल्या शिव्या घालत 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 समायोजन करून माझं काम करून घेतलं. आलं का लक्षात? शेवटपर्यंत डिप्रेशन मध्ये गेलो नाही. आता ही शिव्या घालत घालत काम करण्याची जी प्रक्रिया होती त्याला म्हणतो फ्रस्ट्रेशन. आलं लक्षात? आणि सुरुवातीला जेव्हा ते सांगायचे की तुमचा सातबारा कुठे आहे, मग सातबारा कुठे काढायचा, इथपासून सुरुवात. मग हे जे असते यानं निर्माण होतो तो स्ट्रेस. परिस्थिती बदलली म्हणजे माझ्या नेहमीच्या रुटीन मध्ये काय आहे, पेशंट आहे, पेशंटचे प्रॉब्लेम आहेत, हॉस्पिटल आहेत, हॉस्पिटलचे प्रॉब्लेम आहेत, ते मी सॉल्व्ह करू शकतो. परंतु जेव्हा मी वेगळ्या परिस्थितीत जातो तेव्हा ती परिस्थिती सॉल्व्ह करण्यासाठी ती परिस्थिती माझ्या अंगावर येते आणि ती जेव्हा अंगावर येते तेव्हा मग त्याच्यातून निर्माण होणारे माझ्या समायोजनाचे प्रॉब्लेम जे मला दिसायला लागतात त्यावेळी निर्माण होतं ते काय, स्ट्रेस, की आता मला एवढं करायचं आहे, एवढं करावं लागणार आहे, ही सुरुवात असते. आणि ह्या सुरुवातीला जे होतं तो स्ट्रेस असं आपण त्याला म्हणतो. चला तर आपण स्ट्रेस हा प्रकार पहिल्यांदाच बघितलेला आहे. ज्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, तर आपण पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम, सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम, त्याच्यावर कसा परिणाम होतो, सायकोसोमॅटिक डिसीज कसे निर्माण होतात याविषयीचं थोडंसं आपल्याला तिथे पण होतं. आणि आपला योगा हा त्याच्यामध्ये आपल्याला पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम कशी ऍक्टिव्हेट करू शकतो याबद्दल आपण सगळं शिकलेलो आहोत. प्राणायामाचा उपयोग शिकलेलो आहोत, त्यानंतर ध्यानाचाही उपयोग तिथे शिकलेलो आहोत. आता आपण थोडस त्याच्यावरचं म्हणजे फ्रस्ट्रेशन हे सुरुवातीला बघू. फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन हे एकानंतर एक येणाऱ्या गोष्टी आहेत हे पण लक्षात ठेवायचं. अगोदर फ्रस्ट्रेशन होतं मगच नैराश्य येतं, असं डायरेक्ट नैराश्य येत नाही. काही जणांमध्ये जेनेटिक डिसऑर्डर काहीतरी असू शकते ज्याच्यामध्ये असं होऊ शकतं, नाही असंही म्हणता येत नाही. परंतु 99% केसेसमध्ये आधी फ्रस्ट्रेशन होतं आणि मगच डिप्रेशन येतं. हम्म. चला आता दैनंदिन जीवनामध्ये हा फ्रस्ट्रेशनचा अनुभव आपल्या सगळ्यांना येतच असतो. प्रत्येकाच्या वाटेला कधी ना कधी हा अनुभव आलेला आहेच. फक्त त्याची तीव्रता कमी किंवा जास्ती सगळ्यांमध्ये दिसून येते. जी माणसे धैर्यवान असतात ती संकटावर मात करतात, ते पार करतात, ती वैफल्यग्रस्त होत नाही. काय करतात ती, तर त्या भावनेशी सुद्धा समायोजन करतात. वैफल्य येतं त्याला पण काही येत नाही असं नाही, त्याला पण राग येतो, चिडचिड होते, पण तो आपल्या परीनं त्याला एकतर वाट काढतो किंवा ती भावना दडपून टाकतो. त्याची गरज नाहीये असं समजून तो वर्तनामध्ये तशा दोष आपल्या आणू देत नाही. पण सर्वच लोकांना मात्र हे शक्य होत नाही. ते वैफल्य त्यांना त्रासदायक ठरतं. वैफल्य हे निराशेचंच एक रूप आहे आणि त्याची पुढची पायरी म्हणजे नैराश्य किंवा डिप्रेशन. हं? ओळख किंवा व्याख्या लिहून घ्या. एखाद्या महत्वाच्या उद्दिष्टाकडे नेणाऱ्या प्रेरणेला किंवा प्रक्रियेला अडथळा झाला तर जी भावना उत्पन्न होते ती वैफल्य असते. दुसरी, जी प्रेरणा आपल्याला त्या उद्दिष्टाकडे किंवा ध्येयाकडे घेऊन जात असते त्या प्रेरणेला जेव्हा अडथळा येतो
तेव्हा उद्भवलेली मनस्थिती म्हणजे वैफल्यग्रस्त होणे. आता ही मानसिक दौर्बल्य आहे किंवा दुर्बलतेची स्थिती आहे. या वैफल्यावर मात करण्यात अनेक जण यशस्वी होतात, पण वैफल्य भावनेची प्रतिक्रिया म्हणून बऱ्याच जणांमध्ये आक्रमकता निर्माण होते. आता याचा पहिल्यांदा जो शोध होता तो म्हणजे पहिल्यांदा ज्यांना या भावनेविषयी लिहून ठेवलं हे दोघे जण आहेत, डॉलर्ड आणि मिलर या दोन शास्त्रज्ञांनी 1939 मध्ये फ्रस्ट्रेशन ॲग्रेशन थिअरी मांडलेली आहे. कोणी? डॉलर्ड आणि मिलर यांनी 1939 मध्ये फ्रस्ट्रेशन ॲग्रेशन थिअरी मांडलेली आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की फ्रस्ट्रेशन ज्याचं असतं ते त्या लोक बऱ्याच वेळेला ॲग्रेशन म्हणजे आक्रमकता स्वीकारतात, आक्रमक होतात. त्या थिअरीला त्यांनी फ्रस्ट्रेशन ॲग्रेशन हायपोथेसिस असे नाव दिलेलं आहे. एखादा माणूस जर उगीच आक्रमक होत असेल तर तो वैफल्यग्रस्त झालेला आहे हे ओळखावे. हा आजार कोणालाही होऊ शकतो. विद्वान लोकांना जास्त प्रमाणात होतो. अनेक मान्यवर शास्त्रज्ञ, विचारवंत, कलाकार, इतिहासकार ही याची उदाहरणे असू शकतात. बऱ्याच वेळेला लोकांशी विद्वान लोक जे असतात त्यांचा आयक्यू जास्ती असतो. अशा लोकांना सामान्य आयक्यूच्या लोकांशी जुळवून घ्यायला भरपूर प्रॉब्लेम येतो आणि तो प्रॉब्लेम आला की त्यांना चिडचिड होते. मग ही लोक काय असतात, बऱ्याच वेळेला चिडचिडीने ग्रस्त असतात म्हणजे फ्रस्ट्रेटेड असतात. त्यामुळे असं म्हटलं जातं की विद्वान लोकांना याचा त्रास जास्ती प्रमाणात होतो. सर्व जातीपंथांच्या लोकांना हा आजार झाल्याचे पुरावे आढळतात. जीवनाच्या सर्व घटकावर म्हणजे दैनंदिन जीवनातल्या छोट्या मोठ्या गोष्टीपासून ते आपल्या करिअर पर्यंत सर्वांवरच याचा परिणाम होतो. आपले कौटुंबिक आयुष्य, सामाजिक नातेसंबंध, तीन गोष्टी याला महत्व आहेत. कौटुंबिक आयुष्य, सामाजिक नातेसंबंध आणि कार्यालयीन जीवन या तिन्ही मधलेच फॅक्टर हे फ्रस्ट्रेशनला कारणीभूत असतात आणि याचा परिणाम या तिन्ही आयुष्यावर पण होतो मनुष्याच्या. म्हणजे समजा की मी माझ्या ऑफिसमध्ये गेलो आणि ऑफिसचा बॉस माझ्यावर रोज चिडचिड करतो किंवा मला कामाचा खूप दबाव आहे आणि मला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, तर ते फ्रस्ट्रेशन येऊन आक्रमकतेत रूपांतर कुठे होतं? घरात आलेलं. मग घरात चिडचिड करायला लागतो. तसंच घरात जर भांडण करून गेलाय ऑफिसमध्ये तर मग प्यूनवर डाफरायला लागतो, असं सगळी गोष्टी करायला लागतो. बरोबर? म्हणजे तिथे पण त्याही जीवनावर तो परिणाम करू शकतो. घरातल्या जीवनाचा परिणाम ऑफिसच्या जीवनावर होऊ शकतो. इसवी सन 2020 पर्यंत नैराश्य हा जगातील सर्वात मोठा आजार असेल असे भाकीत वर्तवलेले होते. म्हणजे जेव्हा कोरोना आला तेव्हा तर WHO न सुद्धा हे गोष्ट अधोरेखितच केलेली आहे की याच्या पुढचा काळ हा मानसिक आरोग्याचा असेल. हे मानसिक आरोग्याच्या लोकांच्या मानसिक आरोग्यावर भरपूर परिणाम होतो आहे याचा स्टडी त्यांनी केलेला आहे आणि त्या अनुसार त्यांनी भाकीत केलेलं आहे की पुढे मानसिक आजार हा मोठा प्रॉब्लेम असणार आहे. आणि एवढंच नाही तर भाकीत वर्तवताना त्यांनी काय केलंय, तर कॅन्सर आणि हृदयविकारापेक्षाही डिप्रेशन आणि मानसरोग हे मृत्यूचं मोठं कारण असेल पुढे, असंही त्यांनी भाकीत वर्तवलेलं आहे. नैसर्गजन्य आपला नैराश्य हा आजार एखाद्या संसर्गजन्य रोगाला लाजवेल इतक्या वेगाने जगात पसरत चाललेला आहे. कारण आपण आता सिने अभिनेत्यांच्या आत्महत्या वगैरे पण बघायला लागलो की जे
करिअरच्या एकदम उच्च शिखरावर आहेत असे लोक सुद्धा आत्महत्येला कारणीभूत होत आहेत. म्हणजे कुठेतरी मनामध्ये काही गोष्टी शिस्त आहेत. आणि हे कशात शिजतात ते आपल्याला कोणी शिकवलं? सिगमंड फ्राईड. बरोबर आहे. अहम, इदम आणि परमहम याच्यामध्ये काय असतो? कायम संघर्ष असतो. हे त्यानं तिथे सांगितलं. तर हे वैफल्याची जी भावना आहे ती सुद्धा अशीच आहे. जेव्हा जागृत मनाला एखादी गोष्ट करायची आहे, परंतु आतलं मन जे आहे ते त्याला करू, सुप्त मन त्याला करू देत नाहीये, अशी अवस्था आहे. त्यावेळी आपल्याला हा त्रास होतो. सर, डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी मात्र असं मत मानलं की सर्व प्रकारच्या वैफल्य भावना या इदम, अहम आणि परम अहम यांच्या संघर्षामुळेच होतात. आता याची कारण काय आहे की हा कशा कशामुळे होऊ शकतो? वैफल्याचा उगम हा जन्मापासूनच होतो असं काही जण मानतात, किंवा काही शास्त्रज्ञ असं मानतात. मग त्याला कारण काय मानतात? तर जन्मतः जे बाळ असतं ते गर्भामध्ये एका ठराविक टेम्परेचर मध्ये असतं. म्हणजे बाहेरपेक्षा 3 ते 4 डिग्री टेम्परेचर जास्ती असतं गर्भाशयामध्ये. एकदम बाहेर आल्यानंतर त्याला थंडी वाजायला लागते. त्या थंडीचं समायोजन हा त्याच्यासाठी पहिला इश्यू असतो. म्हणजे बाळाचं पहिलं रडण्याचं कारण हे मेन हेच असतं की त्याला थंडी वाजते. म्हणून मग आईच्या कुशीत, उबदार कुशीत ठेवा असंच त्याला सांगतात. कारण त्यावेळेस आईचं टेम्परेचर बघितलं तरी सुद्धा आईचं टेम्परेचर पण जास्ती असतं आणि ते निसर्गदत्त मुलासाठीच असतं. तर मग असा जो उबदार कुशीतून अचानक बाहेरच्या वातावरणात आल्यावर थंडगार, अपरिचित, गोंधळाच्या, घाबरवणाऱ्या वातावरणात तो जीव अवतरतो. अर्भकाच्या निराशेला इथून सुरुवात होते. अर्भकामध्ये सुद्धा फ्रस्ट्रेशन येण्याला हे पहिलं कारण मानलेलं आहे. त्यानंतर ते त्या फ्रस्ट्रेशनमुळे त्याला कुठली भावना निर्माण होणार? दुःखाची. आणि दुःख व्यक्त करण्याचं साधन रडू येणं. बरोबर आहे. त्यानंतर त्याला समायोजन कसं? त्याला बोलता येतं का? नाही. मग त्याला भूक लागली हे समजावून सांगायचं असेल तर त्याला काय करावं लागतं? बोलून तर कुठल्या पद्धतीनं सांगू असा प्रश्न त्याच्या समोर असतो. म्हणजे समायोजन करण्यासाठी त्याला भरपूर प्रॉब्लेम आहे. बरोबर. मग त्याला सांगता येत नाही मला पोटात दुखतोय, किंवा मला गॅस झाले, किंवा लघवीला करताना त्रास होतोय, काही त्याला सांगता येत नाही. म्हणजेच त्याला दुसऱ्यावर अवलंबून पण व्हायचं आहे, पण आपल्याला होणारा त्रास हा दुसऱ्याला आपण सांगूही शकत नाही. अशा कंडिशन मध्ये ते बालक असतं आणि तिथून फ्रस्ट्रेशनची सुरुवात होते. म्हणजे आज आपण पटकन डॉक्टरकडे नेतो, परंतु पहिलं काय असं होतं का? नाही. किंवा डॉक्टर जवळ नाहीये, तिथे काय परिस्थिती असेल? तिथे पण त्या म्हणजे त्या मुलाला फ्रस्ट्रेशनचा सामना करावा लागू शकतो. आईच्या गर्भात असताना सर्व काही आपसूक मिळत होते आणि बाहेर पडल्यानंतर स्वतः प्राणवायूसाठी झगडणे, अन्न, पाणी, पोषण या सर्व गोष्टीसाठी शरीर पण झगडत असतं. त्यामुळे फ्रस्ट्रेशनची सुरुवात ही जन्मापासून होते असं सायंटिस्टचं म्हणणं आहे. पुढे दुसरं कारण, बाल्यावस्था. बाल्यावस्थेमध्ये अनेक अप्रिय अनुभवांची सक्ती होते. उदाहरणार्थ आंघोळ. आपल्याला पण आवडत नव्हती आपण जेव्हा लहान होतो तेव्हा. आई असेल कोणाची त्या सांगतील, आंघोळ घालायला घेतली की रडायला सुरुवात. असतं असं मुलांचं. कारण का? तर डोळ्यावर पाणी पडतं, नाकात पाणी जाईल याची भीती असते, डोक्यावर पाणी घातलं की भीती वाटते. हे मुलांचं ठरलेलं आहे. केस कापणे. ज्यांना मुलगी आहेत त्यांनी विचार करा, केस कापणे हा केवढा मोठा प्रयोग असतो. बरोबर. त्यामुळं अशी उदाहरणं, आंघोळ, लहान मुलांना आंघोळ अजिबात आवडत नाही. त्याच्यानंतर त्यांची त्वचा ही आपल्यापेक्षा 10 पट सेन्सिटिव्ह असते, पण आपल्याला माहिती नसतं. त्यांची 10 पट त्वचा आपल्यापेक्षा सेन्सिटिव्ह आहे हे आपल्याला माहिती नसतं.
म्हणजे जर समजा तुम्ही एखाद्या मुलाला प्री टर्म बेबी आहे, तर त्याला जर समजा नुसतं टेम्परेचर ते आईच्या कुशीत ठेवलं नाही किंवा बेबी वॉर्मर मध्ये ठेवतात बघा, उबदार ह्याच्यात लाईट लावून ठेवतात काचेच्या पेटीत, तर त्याला कारण हेच आहे की त्यांची जी त्वचा असते ती एवढी सेन्सिटिव्ह असते की त्यांनी बाष्पीभवनानं 5 तासात शरीरातलं सगळं पाणी काढून टाकू शकतं बाळ. शरीरातलं सगळं पाणी काढून टाकू शकतं, एवढी त्वचा त्यांची सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे या त्वचेला जेव्हा तुम्ही काहीतरी आंघोळ घालताना काहीतरी पीठ लावताय, आपल्याला वाटतं मऊ पीठ आहे, त्यांना वाटत नसतं. त्यांना ते भयंकर खरखरीतच वाटत असतं. त्यानंतर तुम्ही कसली तरी गोधडी घेतली आहे किंवा कापसाची काहीतरी मऊ काहीतरी ठेवलंय, प्रत्येकाला ते सहन होतच अशातला भाग नाही. हम्म. त्यामुळे हे सगळे त्याच्यासाठी काय आहेत, अप्रिय अनुभव आहेत. त्याच्यानंतर आपण काय सुरू करतो, ढीग लावलेला आहे डॉक्टरनी सुद्धा. पाठच्या बाजूला प्रत्येकाची फाईल असते आणि पाठच्या बाजूला कमी ते 150 इंजेक्शन असतात. 100 तरी असतातच, लिहूनच ठेवलेली असतात की पुढच्या 5 वर्षापर्यंत ही इंजेक्शन दर महिन्याला अमुक तारीखला टोचून घ्यायची आहे. त्यात आता सगळ्यांकडे मोबाईल आले, त्याच्यामुळे प्रत्येक जण आता त्याला गजर लावतो आपला. कधीच कोणी चुकवताना मी बघितलेलं नाही इंजेक्शन. बरोबर आहे. आमच्या गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा पहिल्याच वर्षात 11 डोस आहे. प्रायव्हेटला तर किती विचारायची सोय नाही, एवढे इम्युनायझेशनचे डोसेस आहेत. बरोबर. त्यामुळे मग प्रत्येक वेळी त्या इंजेक्शनची समायोजन करा. बरं, इंजेक्शन दिलं नुसतं म्हणजे होत नाही, टोचल्यानंतर तिथे सूज येते, मग त्याच्यासाठी गोळ्या खायला लागतात, ताप येतो. म्हणजे प्रत्येक वेळेला समायोजन हे आहेच आणि त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन येतं. पुढे आता अजून मोठा झाला, बाल्यावस्था झाली, आता अजून मोठे झाल्यावर अज्ञाताविषयी असणारे कुतूहल. उदाहरणार्थ नवीन खेळणे, कोणाचे लक्ष नसताना तोडणे, कारण त्याच्यामध्ये काय आहे हे त्याला बघायचं असतं. पण यातून बालकाला काय होतं, मिळतं काय त्याच्यातून, मार मिळतो बक्षिसाला. एखादं खेळणं तुम्ही आणलं मुलाला आणि त्यानं ते तोडून ठेवलं, त्याला तर सिंपल गोष्ट, त्याला काय म्हणायचं आहे की आतमध्ये काय आहे ते मी बघत होतो. पण पालकांना काय वाटतं, मोडून आणल्याबरोबर मोडून घातलं काय उपयोगाचा, 2 रट्टे घालतो त्याला तो दणकून. बरोबर आहे. म्हणजेच आपण करायला काय जातोय आणि त्याचे आपल्याला परिणाम काय मिळत आहे याच्याविषयीचं फ्रस्ट्रेशन. आलं लक्षात. ठीक आहे. आता यातून मुलाला मार बसतो, ही मुलाची स्वभाव सुलभ वृत्ती आहे, नैसर्गिक कुतूहल त्याच्यामध्ये आहे, अज्ञाताविषयीची जिज्ञासा आहे, नैसर्गिक प्रेरणा आहे. मात्र यावर वडीलधारे मार देतात, त्यामुळे वैफल्य भावना वारंवार निर्माण होते. परंतु निसर्गानं आपल्याला काय दिलेलं आहे, विसरण्याची कला पण दिलेली आहे. आता आपल्यापैकी हे सगळे अनुभव, या सगळ्यातून आपण गेलेलो आहोत. पण आपल्याला किती जणांना हे आठवत आहेत सगळे, नाहीच आठवत. बरोबर आहे. कधीतरी आपली आई किंवा एखादी आजी असते घरात, ती आपल्याला आपण बोबडं बोललेलं असतं ते कधीतरी ऐकून दाखवते घरात. ती लहान असताना असं बोलायची, असं तुमच्याविषयी सांगणार, माझ्याविषयी सांगणार, हा लहान असताना असं बोलायचा. बरोबर आहे. आता उदाहरणार्थ आई, म्हणजे आई आई बरोबरच जर जो मुलगा राहत असतो, तो काय सांगत असतो की तो स्वतःला काय म्हणत असतो, संबोधन त्याचं स्त्रीलिंगीच असतं स्वतःविषयीच. मी करते, मी बसते, मी उठते, असंच तो मुलगा बोलतो. कारण तो सतत आईच्या संपर्कात असतो, आई जशी बोलते तसंच तो अनुकरण करतो. मग आता ही ही आठवण बऱ्याच जणांमध्ये अगदी भरपूर वेळपर्यंत असते. म्हणजे आजी आजोबा सगळेजण सांगतात लहानपणी तो असा बोलायचा. हम्म. तर हे जेव्हा तो समायोजन करायला जातो, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा त्याला अडथळा येत असतो आणि म्हणून त्यातून त्याला फ्रस्ट्रेशन किंवा वैफल्य येत असतं. पुढे मुलाच्या वर्तनावर कुटुंबाकडून, समाजाकडून
नैतिक बंधने लादली जातात आणि उद्दिष्ट साधण्यासाठी वास्तवतेत आलेले अडथळे यामुळे सुद्धा वैफल्य निर्माण होते. उदाहरणार्थ काय? तर तू खेळायला जायचं नाही. तिकडे मुलं सगळी घाण मुलं येतात. ते सगळेजण मातीत खेळतात. तू अंगाला घाण लावून येतोस. मला अजिबात आवडत नाही. कपडे तुझे घाणेरडे होतात. जायचं नाही. आहे की नाही? हा. म्हणजे त्याला जायचं आहे. नैसर्गिक प्रेरणा आहे. परंतु त्याला बंधन घातलं. बरोबर आहे? दुसरं, की उद्दिष्ट साधण्यासाठी वास्तवात आलेले अडथळे. म्हणजे त्याला उद्दिष्ट दिली जातात. काय उद्दिष्ट? 2.5 वर्षाचा झाला की पहिलं उद्दिष्ट काय? अंगणवाडीत बसायचं. अरे त्याला सामाजिक भावनाच आलेली नाही अजून. तो अंगणवाडीत कसा काय बसेल? पण बाकीची मुलं बसतात, माझाच कसा नाही बसत? या फ्रस्ट्रेशन खाली आई असते आणि ती ओढत ओढत नेऊन त्याला नेऊन बसवते. 4 दिवस गेल्यानंतर तो काय करतो? आयदर समायोजित होतो आणि जो समायोजित होत नाही तो डिप्रेसच होतो. कुठूनही का होईना ते बसायला लागतं. आलं का लक्षात? परंतु मुलांमध्ये भरपूर समायोजन क्षमता असते आणि जसं आपलं वय वाढत जाईल तसं आपल्यातला अहमपणा वाढत जातो आणि मग समायोजनाची प्रक्रिया ही मंदावते. आपल्यातलं जे स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे ते जसं जास्ती डेव्हलप होत जातं तसं समायोजन ही प्रक्रिया कमी कमी होत जाते. मनुष्य सगळ्या गोष्टींना समायोजन करू नाही शकत. उदाहरणार्थ, आपण आता मी डॉक्टर आहे. तर मी एका डॉक्टरच्या ह्याच्यात व्यक्तिमत्वातच राहतो. कधीतरी एके दिवशी हातात झाडू घ्यायचे आणि हॉस्पिटल झाडून बघायचं. मग माझं समायोजन काय आहे ते मला कळणार. किंवा तुमच्यापैकी आता तुम्ही शिक्षक आहात कोणतरी किंवा कोणतरी इंजिनियर असेल, त्यांनी खरोखरच ऑफिसमध्ये एक दिवशी झाडू मारून बघायची आणि सांगायचं त्याला की नाहीच, मीच मारणार. म्हणजे समायोजन म्हणजे काय ते कळतं. किंवा आपल्यापेक्षा खूप कमी दर्जाचं काम सुद्धा आपण जेव्हा हातात घेऊन आणि रेग्युलरली पूर्ण करू शकतो, हे ज्यांच्याकडनं घडतं ते योग्य समायोजन करणारे लोक आहेत असं मी मानतो. परंतु हे जसजसं व्यक्तिमत्व जास्ती प्रमाणात घडत जातं तसं ही गोष्ट कमी होते. म्हणजे ऍक्च्युअल आपण काय करत असतो? तर समायोजनासाठी लागणाऱ्या वेळा कमी करत असतो. आलं का लक्षात? कारण का तर परिस्थिती काही अंशी आपण हँडल करू शकत असतो म्हणून. चला, पण जेव्हा खूप काय म्हणतात त्याला प्रकृतीत जेव्हा दांडा काढून उभी राहते ना, तेव्हा मग काही टिकत नाही. मग त्यावेळी मला हे येत नाही, मला ते येतच नाही असं म्हणून काहीही चालत नाही. कोरोनामध्ये या सगळ्या गोष्टी लोकांनी अनुभवलेल्या आहेत. ज्यांना नाही मी स्वयंपाक करतच नाही असं म्हणणारे कॉर्पोरेट लोक सुद्धा घरामध्ये बसून भजी तळत होते. बरोबर आहे ना? बघितलंय आपण सगळ्यांनी व्हिडिओ. त्यामुळे समायोजन हा खूप महत्वाचा पार्ट आहे आयुष्यामध्ये. ज्याला जमलं तो सामाजिक दृष्ट्या म्हणा किंवा कुठल्याही फ्रस्ट्रेशन मध्ये येण्याचा त्याचा संबंध नाही. करून घेतो. गोष्टी ऍडजस्ट करून घेतो. आणि आता आपण जेव्हा हे शिकतोय तेव्हा आपण एखाद्याला म्हणजे समजून सांगणार गोष्ट त्यावेळी ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर कट माहिती असाव्यात. की आपण एखाद्याला समजावून सांगताना कसं सांगायचं आहे, की सुरुवातीला स्ट्रेस कसा येतो कुठल्याही गोष्टीसाठी, फ्रस्ट्रेशन मध्ये कसं रूपांतर होतं आणि त्याचं पुढे जाऊन डिप्रेशन मध्ये कसं रूपांतर होतं. जर तुम्ही एखाद्या म्हणजे बुद्धिमान व्यक्ती तुमच्याकडे आला ज्याला तुम्ही हे नीट समजावून दिलं तर त्याच्या आयुष्यामध्ये प्रचंड फरक पडू शकतो. हे सिंपल काउन्सेलिंग आहे, परंतु याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीत होताना मी स्वतः बघितलेला आहे. कारण मी मानसोपचार तज्ज्ञ नाहीये, परंतु एक फॅमिली डॉक्टर आहे. त्यामुळे या गोष्टीचं जेव्हा मी माझ्या पेशंटवर उपचार करताना त्यांना जर समजावून व्यवस्थित सांगितलं की हे असं असं झालेलं आहे, मुळात अशी परिस्थिती जेव्हा आली तेव्हा तुमच्यामध्ये हे बदल झाले, मग त्याच्यानंतर त्याचं वाट काढण्यासाठी म्हणून तुमच्यामध्ये आक्रमकता निर्माण होते आहे, मग हे तुम्ही समायोजन कशा पद्धतीत करायला पाहिजे हे जेव्हा छोट्या लेवलला समजावून सांगतो तेव्हा
ऍक्च्युअल डिप्रेशन सारखा मोठा आजार आपण थांबवलेला असतो, हे लक्षात घ्या. आलं का लक्षात? डिप्रेशन हा खूप मोठा आजार आहे की ज्याच्यामध्ये काहीही होऊ शकतं. मनुष्य आपल्या जीवनाचा अंत करू शकतो. पण नुसत्या काउन्सेलिंगनं छोट्याशा त्याच्या जीवनात आपण मोठा परिणाम घडवू शकतो या स्टेजला जेव्हा पेशंट आपल्याकडे असतो त्यावेळी. आलं का लक्षात? व्यक्तीच्या कच्च्या, आता हे पुढचं 5वं, व्यक्तीच्या कच्च्या व्यक्तिमत्वामुळे त्याच्यामध्ये थोडीशी दुर्बलता असते. उदाहरणार्थ समजा एखाद्याला पूर्ण दिसत नाही, चष्मा आहे त्याला लहानपणापासून, तर लहानपणापासून त्याला काय चिडवलं जातं? ढापणा, अजून काहीतरी, बरोबर? किंवा काही जणांमध्ये डोळे तिरळे असतात, चकणा म्हणतात त्याला. म्हणजे चिडवलं पण जातं समाजाकडून, प्लस त्याची दृष्टी कमजोर असते, त्यामुळं तो समायोजन करू शकत नसतो. मी तुम्हाला माझं उदाहरण देतो, बाकी कोणाचं नकोच. क्रिकेटमध्ये मी कायम कमी होतो लहानपणापासून. आता मी विचार करायचो की मी सगळं तर करतो, बाकी सारखं सगळ्यांसारख्याच उड्या मारायचो, सगळं धावणे खेळणे बाकी सगळ्याच, क्रिकेट मला का नाही जमत? हा माझ्यासाठी मोठा विषय होता. मग ते हळूहळू माझ्या लक्षात आलं जेव्हा मी मेडिकलला आलो, थर्ड इयरला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझे नजर कमजोर असल्यामुळे, स्पेरिकल नंबर आहे, त्यामुळे तो जो समोरून बॉल जोरात येतो त्या बॉलवर माझी नजर टिकूच शकत नाही. मग मी बॅट कुठे फिरवणार याच्याबद्दल माझ्यामध्ये शंका निर्माण असते कायम. पण हे जेव्हा कळलं तेव्हा ते वैफल्य नष्ट झालं. पण तोपर्यंत वैफल्यग्रस्त की मला का नाही येत, तोच मी बॅडमिंटन चांगला खेळतो. कारण का तर शटल स्लो येतं, बॉल फास्ट होतो, म्हणजे हातातून सुटला की जोरात फास्ट येतो. परंतु शटल काय होतं बॅडमिंटनचं, पहिलं जोरात मारलं तरी हवेच्या रेझिस्टन्समुळे ते हळूहळू खाली येतं, मग ते दिसतं. तर अशा पद्धतीत जेव्हा आपण कारण शोधू शकतो, ही जेव्हा वृत्ती असते, अशी लोक सुद्धा वैफल्यातून कायम जातात आणि त्याची कारण शोधून बाहेर पण येतात. हेच सांगायचं तुम्हाला काय आहे की जेव्हा तुम्हाला एखादा मनुष्य येतो वैफल्यग्रस्त आहे, जेव्हा तुम्हाला समजतं तेव्हा तुम्हाला इथे गाईड होत आहेत. लोकांमध्ये बरेच गोष्टी आपण बदलू शकतो. आता जर एखाद्याला खरोखरच व्यंग असेल कुठल्या बाबतीत, तर त्याला एकतर मनुष्य चिडवतात काही काही लोक, प्लस काही बाबतीत खरोखरच समायोजनामध्ये त्याला प्रॉब्लेम येतो. की समजा एखाद्याला ऐकू कमी येतंय, समोरच्याला काही माहिती नसतं की याला ऐकूच कमी येतंय, तो आपल्या पद्धतीने बोलत असतो, पण हा मात्र प्रत्येक ठिकाणी काय मला नाही कळलं, काय मला नाही कळलं, 4 वेळा बोलला की 5व्या वेळा काय तू असं काय, त्याच्यावर ओरडायला चालू करतात. बरोबर आहे? मग प्रत्येक ठिकाणी त्याला असं सहन करायचं आहे. आता कच्च व्यक्तिमत्वामध्ये काही दोष पण असतात की समजा काही नवीन सांगितलं की नको म्हणणारे लोक असतात, काही कच्चे व्यक्तिमत्वाचे लोक, म्हणजे कुठलीही गोष्ट नको असते त्यांना, की नवीन गोष्टीत कशाला पडायचं आहे, ते त्याच्यातच आपण काय ते करायचं आहे. तर व्यक्तीच्या कच्च्या व्यक्तिमत्वामुळे धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कर्तव्य पालन जड जाते. अशा व्यक्ती कशा असतात, तर लोकांच्या त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात. की बायकोला वाटत असतं की नवऱ्यानं जरा ऑफिसमधनं आता त्याला 5 लाखाचं पॅकेज आहे, मग ते जरा त्यानं प्रयत्न केलं तर त्याला मिळू शकतं, पण तो ना त्या आहे त्याच्यातच सुस्त राहण्याचा प्रयत्न आहे त्याचा, तो प्रयत्न करत नाही, असं आपल्या 4 मैत्रिणींना बोलवून सांगत असते बायको. अशी पण अवस्था असते. तर मग म्हणजे काय, तर समाजाकडून किंवा कुटुंबाकडून त्या व्यक्तीविषयी अपेक्षा वाढलेल्या असतात, परंतु त्याच्यामुळे सुद्धा त्याला वैफल्य येण्याची शक्यता असते. आता असा व्यक्ती जो असतो तो कच्च्या व्यक्तिमत्वामुळे काय असतं, तर त्याला अपयश येत असतं. म्हणजे बायको वाटत असेल तिला 5 लाखाचा 8 लाख करायचा आहे, परंतु त्याला आहे तो जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत असतात, म्हणजे तो समायोजन तिथेही पूर्णत्वाने करू शकत नसतो. तो ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी स्वतःला
सक्षम मानत नसतो, अशा परिस्थितीमध्ये तो असतो, त्यावेळी त्याला अपयश सतावत असतं किंवा अपयशाची भावना त्याच्यामध्ये असते. त्यामुळे तो फुल थ्रोटलनं काम पण करत नसतो. म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये हा दोष निर्माण झालेला असतो, की जरी त्यानं एखादं फील्ड निवडलेलं असेल लहानपणी आणि त्यावेळी चूक केली असेल म्हणा, किंवा त्याला पूर्णत्वाने गोष्टी सगळ्याच येत असतील असाही काही भाग नाही. त्यामुळे निर्माण होणारं अशा प्रकारचं एक फ्रस्ट्रेशन 5व्या भागात सांगितलंय. 6वं, प्रतिकूल परिस्थिती. आपण सर्वांनी याचा अनुभव केव्हा ना केव्हा घेतलेला असतो. मगाशी जी मी सांगितली प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय, तर महसूल विभागात गेल्यानंतर येते ती प्रतिकूल परिस्थिती. तर संकट, अपघात, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, दुष्काळ, भूकंप, करोना, या सगळ्या प्रतिकूल परिस्थिती आहेत. सुनामी, बरोबर, अचानक होत्याचं नव्हतं होतं, किंवा अचानक एवढा बदल होतो की तो आपल्या दैनंदिन सरावाच्या, आपल्या वातावरणाच्या पूर्ण बदलून गेलेलं असतं वातावरण. असं जेव्हा परिस्थिती येते तेव्हा सुद्धा माणसाला दुर्बलता जाणवते किंवा आपण अपयशी आहोत अशा पद्धतीत आपल्याला हताशा निर्माण होते आणि त्या परिस्थितीशी समायोजन करताना सुद्धा त्यांना प्रॉब्लेम येतो. अशा या सर्व प्रतिकूल घटकांकडे सकारात्मक दृष्टीने बघणाराच फक्त करू शकतो. अडथळ्यावर यशस्वीपणे मात करता येते. अडथळे आल्यावर प्रभावी अनुभव गोळा होतो आणि वैफल्य सोसण्यासाठीचे सामर्थ्यही निर्माण होते. जेवढे तुम्ही आजपर्यंत यश संपादन केलेले लोक बघितलात, तर त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड उलटपालट झालेली आहे. इलॉन मस्क माहितीये? इलॉन मस्क इलॉन मस्कनं 4 वेळा जेपी मॉर्गन सारख्या मोठ्या मोठ्या संस्थांकडनं कर्ज घेतले. 2,000-2,000 करोडची कर्ज, आणि तेवढी सगळी डुबवून तो 4 वेळा अपयशी झाला. आणि 5व्या वेळा त्यानं जे रॉकेट लॉन्च केलं, ते रॉकेट लॉन्च करून त्यानं ते परत लँड केलं पृथ्वीवर. पण हे करत असताना 4 वेळाचं अपयश पचवण्याची त्यानं स्वतःची मानसिक तयारी केली. आणि 5व्या वेळा जेव्हा तो सक्सेसफुल झाला आणि त्यानंतर त्याला जेव्हा ऑर्डर्स मिळायला लागल्या, तेव्हा त्यानं एकाच वर्षामध्ये ती कर्ज तर सोडाच, पण भारताच्या जीडीपीच्या दुप्पट त्याचं स्वतःची नेटवर्थ आहे. म्हणजे इलॉन मस्क भारताला सहज चालवू शकतो, एवढा एवढा पैसा त्या माणसाकडे जमा झाला गेल्या 3 वर्षात, फक्त 3 ते 4 वर्ष. तर असं जेव्हा खूप मोठे अडथळे येतात तेव्हा त्याच्या बाजू दोन असतात. एक म्हणजे एकतर त्याच्यातून मनुष्य वैफल्यग्रस्त होऊ शकतो, किंवा त्या अडथळ्यावर जेव्हा तो मात करतो तेव्हा त्यातून मिळणारं यश हे सुद्धा तेवढंच मोठं असतं. त्यामुळे वैफल्याची भावना जी आहे ती आपल्याला दोन गोष्टी देते. एक म्हणजे अनुभव देते, आणि दुसरं काय देतं, तर संकटावर मात करण्याचा अनुभव किंवा शक्ती देते. या दोन गोष्टी आपल्याला वैफल्यामुळे मिळतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता वैफल्याची आणि काही उदाहरणं दाखवायची काही गरज आहे असं मला वाटत नाही. भरपूर उदाहरणं आपण बोलता बोलताच भरपूर घेतली. परिणाम. आता या सगळ्याचा परिणाम काय होतो? वैफल्य आलं, काय काय होतं? वैफल्य झालेल्या माणसानं कशा कशा त्याच्या भावना निर्माण होतात? तर पहिली आहे आक्रमकता. याला काय म्हटलेलं आहे? वड्याचं तेल वांग्यावर काढणे. बरोबर. आणि असं आपण बऱ्याच वेळेला काढतो. नवऱ्याचं आणि बायकोचं भांडण झालेलं असतं, फटके मुलाला मिळतात. वडा आणि वांग, बरोबर आहे ना? तर हे आपल्याकडे कॉमन आहे एकदम. दुसरं, कपडे धुवायला गेल्यानंतर कपडे फाटतात. त्याच्यानंतर भांड्यांचे आवाज जास्त यायला लागतात. तेलच सगळीकडे तेलच असतं असं नाही. पुढे,
भावनाक्षोभ, राग, दुःख, चिंता, भीती या भावना जेव्हा उफाळून येतात, त्यांच्यावर नियंत्रण राहत नाही, अशा भावनांचा केव्हाही उद्रेक व्हायला लागतो. जोपर्यंत या सुप्त अवस्थेत असतात तोपर्यंत स्ट्रेस अवस्था असते किंवा ज्याला ताणावस्था आपण म्हणतो. आता बघा इथे सूक्ष्म फरक भावनांमध्ये कसा असतो. जेव्हा त्या सूक्ष्म असतात, आतल्या आत असतात, आपल्याला काही त्याचं मोठस हे नसतं. परंतु जेव्हा व्यक्त व्हायला सुरुवात होते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? फ्रस्ट्रेशन. कुठल्या कुठल्या भावना असतात? राग, दुःख, भीती आणि चिंता. या आतल्या आत जेव्हा असतात तोपर्यंत त्याला स्ट्रेस म्हणायचं. आणि जेव्हा व्यक्त व्हायला लागतात तेव्हा सुरुवातीच्या अवस्थेला फ्रस्ट्रेशन आणि अतिरेक झाला की त्याला म्हणायचं डिप्रेशन. आलं का लक्षात? हीच जास्त घातक अवस्था असते. त्यामुळे शारीरिक व मानसिक नुकसान जास्त होते. ही ताणावस्था दूर करण्यासाठी व्यक्ती प्रेरित होते आणि त्यातूनच भावनेचा क्षोभ होतो. आता आपण जेव्हा हे बघितलं, तो कोणाचा सिद्धांत सांगतो हा. आपण त्या व्यक्तिमत्वाचा हा डिफेन्स मेकॅनिझम बघितला बघा. कोणाचा? सिगमंड फ्राईडचा. तर त्याच्यामध्ये आहेत बघा सगळ्या गोष्टी यांनी दिल्यात व्यवस्थित. म्हणून म्हटलं की सिगमंड फ्राईड जो आहे त्याच्या सगळ्या संकल्पना बऱ्यापैकी आजही मानसशास्त्रामध्ये घेतल्या जातात. अहम संरक्षण यंत्रणा किंवा इगो डिफेन्स मेकॅनिझम हे त्यांनी जे सांगितलेलं आहे, या सगळ्या ज्या आहेत त्या आपल्या काय आहेत? फ्रस्ट्रेशन बाहेर काढण्याच्या किंवा ताण कमी करण्याच्या क्लुप्ती आहेत, की ज्याच्या आधारे आपण आपलं सगळं जीवन ताणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि तो इगो आणि काय ते अहम आणि कशातला संघर्ष आहे तो? परमहंस. अहम आणि इदम इदम. याच्यामधला संघर्ष. बरोबर ना? नाही. इदम आणि अहम आहे सर. नाही, इदम आणि परम अहम काहीतरी आहे. बरोबर. असो, थोडक्यात काय तर यांच्या दोघांमधला जो संघर्ष आहे तो संघर्षाला वाट करून देणे हा आपलं भावनाक्षोभ हा जो आहे तो हा ह्याच्यातून अशा पद्धतीनं निर्माण होत असतो. तर ही जी ताणाची अवस्था असते ती जेव्हा आपण व्यक्त करायची गरज नसते तेव्हा ही व्यक्त होत असतो, तेव्हा समजायचं की वैफल्य आहे. ती आपल्याला चिंतेच्या स्वरूपातच आपल्याला नष्ट करता आली पाहिजे, कारण समजून घेऊन. बरोबर. पुढे स्वभाव दोष. आता वैफल्यग्रस्त व्यक्तीमध्ये अनेक स्वभाव दोष निर्माण होतात. काही जणांचा स्वभाव आताताई तापट होतो. अहमला धक्का लागल्यामुळे त्यामुळे पूर्वग्रह दूषित गंड निर्माण होतात, फोबिया निर्माण होतात आणि बेताल व्यक्तिमत्व वर्तन घडून येते. असा व्यक्ती संतापी आहे, मग तो त्यानं कोणाच्या तरी कानफटातच मारलं कुठेतरी किंवा सभेत काहीतरी बरळायला लागला कुठेतरी, वर्तन त्याचं समाज विघातक होतं. अशा गोष्टी कृती ते लोक करायला लागतात कारण त्यांच्या भावनावर नियंत्रण राहत नाही. कुठेही भावना उफाळून येतात, फ्रस्ट्रेटेड असतात. अशामध्ये हे स्वभाव दोष आढळतात. आणि चौथा जो सर्वात महत्वाचा दोष निर्माण होतो तो म्हणजे असमायोजन. एवढं सगळं केलं त्याने, पण त्याने परिस्थितीवर मात केली आहे का? किंवा परिस्थिती तो पाठी टाकू शकलाय का? नाही. त्या समायोजनामध्ये तो असफल ठरतो. तो या सगळ्या गोष्टीमुळे त्याला आणि अडथळे वाढतात. आता समजा फ्रस्ट्रेशन आलेला व्यक्ती कुठलं फ्रस्ट्रेशन, समजा घरातलं फ्रस्ट्रेशन तो ऑफिसमध्ये काढतो, वड्याचं तेल वांग्यावर काढतो. असा व्यक्ती ऑफिसमध्ये सगळ्यांचा प्रिय असेल का? अर्थातच नाही. बरोबर ना? म्हणजे परत त्याला तिथे समायोजन करावं लागतं. ऑफिसमध्ये जेव्हा तो एखाद्या व्यक्तीला
ओरडतो, बोलतो, तो व्यक्ती त्याला मदतही करत नाही. म्हणजे परत कामाचं ओझंही त्याचं हलकं करता येत नाही. त्याला एक दिवस सुट्टी पाहिजे म्हटलं तर त्याचा ऑफिसचा बॉस असतो तो नाही म्हणतो. म्हणजे तिथेही समायोजनाला परत प्रॉब्लेम येतो. अशा पद्धतीत त्याला भरपूर समायोजनाला कटकटी निर्माण होतात. कारण का तर तो नको तिथे आपल्या भावना व्यक्त करत असतो. आता मग याच्यावर उपाय काय? उपाय मी ज्या त्यावेळी तर सांगत आलोय, परत वाचून घेऊया. जीवनात प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यास, संकटाशी सामना करण्याचे प्रशिक्षण मुलांना लहानपणापासूनच दिले गेले पाहिजे. लहानपणाचा सर्वात चांगला गुण काय आहे? तर मुलं विसरतात पटकन. त्यामुळे परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी त्यांना काय केलं पाहिजे? तर प्रोत्साहन दिलं पाहिजे. परंतु या गोष्टीमध्ये बालमानसशास्त्राचा आधार घेऊन गोष्टी केल्या पाहिजेत. नाहीतर एखादा व्यक्ती 5व्या-6व्या वर्षीत मुलाला सांगतो, जा रस्ता क्रॉस कर, मी बघतो इथून. असं व्हायला नको. कारण का? तर वैज्ञानिकदृष्ट्या आपल्याला काय बदल होणार आहे शरीरामध्ये, मेंदू किती तयार आहे, या गोष्टी पण आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे अतिरेक पण नको. हे लक्षात घ्या. 11-12व्या वर्षीचं मूल व्यवस्थित रस्ता क्रॉस करू शकतं. पण त्याच्या अलीकडच्या मुलाला मात्र हात धरून रस्ता क्रॉस करून दाखवला पाहिजे. हे लक्षात ठेवायचं. अनेक सकारात्मक पुस्तकांचे वाचन मुलांकडून करून घेतले पाहिजे. मोठमोठ्या व्यक्तींचे चरित्रांचे वाचन त्यांना करायला दिलं पाहिजे. जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये येणारे अडथळे, त्यातून त्यांनी स्वतःला कसं सावरलं, परिस्थितीचा सामना त्यांनी कशा पद्धतीनं केला, हे मुलांना कळू शकेल. याचा खूप चांगला परिणाम मुलांच्या बालमनावर होतो. सतत सकारात्मकता बनवली गेली पाहिजे. गोष्टी नकारात्मकरित्या न दाखवता मुलांना सकारात्मकता त्यातली दाखवून देण्याची आपली वृत्ती असली पाहिजे. कारण सकारात्मकता आपल्याला नैराश्यावर मात करून पुढे जायला शिकवते. परंतु नकारात्मकता दाखवली की काय होतं? मुलं फ्रस्ट्रेट होऊ शकतात. संघ चांगल्या व्यक्तींचा करायला शिकवलं पाहिजे. लहानपणापासून हे आपल्यावर संस्कार झालेले असतातच. सतत चांगल्या गोष्टींचे श्रवण करणे, आपल्याला माहीत असलेल्या चांगल्या गोष्टी दुसऱ्यांना सांगणे, अनुकरण करणे, असं वर्तन मुलांचं ठेवण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. ओके. आणि त्यातही उपाय म्हणजे आपण जे आता डिस्कस केलं की जेव्हा तुम्ही या तिन्ही अवस्था व्यवस्थित समजू शकाल, तेव्हा तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांचं सुद्धा अशा पद्धतीने काउन्सिलिंग करू शकता. बरोबर आहे? जवळचं म्हणा किंवा आपल्या मैत्रिणी म्हणा किंवा मित्र म्हणा, अशा लोकांना सुद्धा आपण या गोष्टीमधनं बाहेर काढायला मदत करू शकतो. पुढे आता हे आपलं काय संपलं? फ्रस्ट्रेशन संपलं. आता त्याच्या पुढची काय आहे? नैराश्य किंवा उदासीनता किंवा अवसाद. आता याला म्हटलं जातं आजार. आतापर्यंतच जे काय होतं ही तात्पुरती लक्षणं होती. पण हा मात्र काय असतो? आजार या स्वरूपात याला बघितलं जातं. मानस रोग या पद्धतीनं बघितलं जातं. कारण का? तर यामध्ये मनुष्य हा बराच कालावधीमध्ये एका ठराविक स्टेटमध्ये असतो आणि त्याच्या भोवतालच्या परिस्थितीशी समायोजन करायला तो पूर्णतः असमर्थ असतो. म्हणजे तो नाकारतोच. नकारात्मक वृत्ती ही प्रचंड स्वरूपात निर्माण झालेली असते. मग अशा केसेसमध्ये औषधांचा उपयोग करायला लागू शकतो किंवा प्रॉपर काउन्सिलिंग करून परिस्थिती बदलून मनुष्याला यातून बाहेर काढता येऊ शकतो. परंतु क्रॉनिक जे डिप्रेसिव्ह असतात त्यांच्यामध्ये मात्र हे करणं फार कठीण असतं. डिप्रेशन हा आजार कशा पद्धतीत म्हटला जातो? तर डिप्रेशनचे बाउट्स असतात. बऱ्याच केसेसमध्ये डिप्रेशनचे बाउट्स असतात. म्हणजे ठराविक दिवसानंतर परत एपिसोड येतात. एपिसोड आल्यासारखे म्हणजे जसं फिट येतं तसं येतं.
दर काही ठराविक दिवसानंतर डिप्रेशनचे बाउट्स येतात. त्याच्यामुळे याला आजार या कॅटेगरीत घातलेला आहे. आणि काही कारणामुळे, आता वाचत सुटूया, काही कारणामुळे तात्पुरते नैराश्य वाटणे स्वाभाविक आहे. ही भावना काही काळ मनात येते, त्यानंतर मात्र ती निघून जाते. हे नैसर्गिक आहे. आपल्या ध्येयपूर्तीमध्ये अडथळे येतात, काहीतरी प्रतिकूल घटना घडते, मनाविरुद्ध गोष्टी घडतात, त्यामुळे आपल्याला निराश वाटते. पण हे 2-3 दिवस वाटतं, त्याच्यानंतर परत परिस्थिती बदलते थोडीशी, परत आपण काय म्हणतात नॉर्मल वागायला लागतो. असं जे होणं हे स्वाभाविक आहे. याला दैनंदिन जीवनातलं फ्रस्ट्रेशन असं आपण म्हणू शकतो. यानंतर आपण आपल्या शरीर मनावर मात करतो आणि ते नैराश्य निघून पण जातं. तर हे सगळं नॉर्मल आहे. मात्र हे जर लक्षणं 2 आठवड्यापेक्षा जास्त लांबले, तर मात्र याला आपण मानसिक विकृती किंवा औदासिन्य किंवा नैराश्य, अवसाद, डिप्रेशन असं आपण याला म्हटलं पाहिजे. हा एक आजार आहे. अशा वेळी समुपदेशकाची मदत घ्यावी लागते. उदासीनता म्हणजे एक प्रकारचे रसायन शरीरात तयार होते, ज्याला कॉर्टिसॉल असं म्हणतात. उदासीनता निर्माण करणारं रसायन. या रसायनावर मात करण्यासाठी शरीर प्रयत्न करते आणि शरीर प्रयत्न कॉर्टिसॉलच्या विरुद्ध जे हार्मोन आहे त्याला म्हणतात सेरोटोनिन. सर याच्यामध्ये सेरोटोनिनची कमतरता आढळते. सर बोला. आपलं जे शरीर आहे ते रसायनांचाच खेळ आहे, म्हणजे कॉर्टिझॉल आहे, सेरोटोनिन हो, आहे, किंवा हो. दुसरा एक हार्मोन आहे तो डोपोमाइन असा पण एक हार्मोन आहे ना. डोपामिन. आठवलं. डोपामिन. मग हे जे तुम्ही कॉर्टिझॉल म्हणालात हे उदासीनता निर्माण करतं, आणि सेरोटोनिन ते त्याच्या विरुद्ध म्हणजे आनंद निर्माण करतो. आनंद निर्माण करतो असं आहे. हम्म. मग हे जे हार्मोन्स आहेत त्याच्यामध्ये बॅलन्सिंग करण्यासाठी आपण म्हणजे योगा करू शकतो, किंवा आणि काही योगा. औषधांच्या साहाय्याने ते बॅलन्सिंग होतात. अच्छा. बरोबर आहे. ओके. आपल्याला ते इवन आपली चक्र आणि त्याच्या विरुद्ध त्याच्याबरोबर आपल्या ज्या असणाऱ्या ग्रंथी याचं चित्र पण होतं बघा फर्स्ट इयरला, किंवा कुठेतरी बघितलेलं असणारच तुम्ही. सुपरारिनल ग्लँड किंवा ऍड्रिनल ग्लँड, त्याच्यानंतर आपली इथली पिच्युटरी, आपली थायरॉइड ग्लँड, त्याच्यानंतर वरची पिच्युटरी ग्लँड, या सगळ्या ग्लँडचं आणि आपल्या योगाचा जवळचा संबंध आहे. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला या केमिकल जे कॉम्बिनेशन आपल्या शरीरामध्ये जे पाहिजे ते साधलं जातं. त्याच्यामुळे दैनंदिन योगा प्रॅक्टिस आपल्याला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवू शकते. आता यातली लक्षणे. 9 वाजायला अजून 2च मिनिटं आहेत. लक्षणं बघूया आणि थांबूया. लक्षणे काय काय असतात, तर सगळ्या गोष्टींमधला इंटरेस्ट संपल्यासारखा वाटतो, मला काहीच करायचं नाहीये असं सांगतो पेशंट. कशातही रस न वाटणे, सर्व क्षणभंगूर आहे असे वाटणे, पदार्थावरील इच्छा आकांक्षा कमी होणे, लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अगदी कोणालाही नैराश्य येऊ शकते. आतापर्यंतच्या इतिहासात अनेक मान्यवर लोकांना नैराश्याने ग्रासलेलं आहे. जसे शास्त्रज्ञ, बुद्धिवंत, कलावंत, विचारवंत, इतिहासकार, कारण ते अधिक विचार करतात. नैराश्य हा या विचारांचा दुष्परिणाम म्हणून बऱ्याच वेळा समोर येताना दिसते. जास्ती विचार करणाऱ्या लोकांमध्ये नैराश्याचं प्रमाण जास्ती दिसतं. जीवनाच्या सर्व घटकावर, सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींपासून मोठ्यात मोठ्या गोष्टींपर्यंत सगळ्यावर नैराश्याचा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक, सामाजिक, कार्यालयीन जीवनात मनुष्याचे संबंध डिप्रेशनमुळे खराब होतात. कुटुंबातली नाती उद्ध्वस्त होतात. नैराश्याचे शेवटचं टोक हे काय आहे? आत्महत्या आहे. आणि
हा म्हणजे जागतिक प्रॉब्लेम आहे आणि याला WHO न सुद्धा क्रमांक 1 ला ठेवलेला आहे सध्या तरी. संसर्गजन्य रोगालाही लाजवेल इतक्या वेगाने हा प्रकार पसरत आहे आणि याच्याविषयीचं काहीतरी आपल्याला करावं लागेल. त्यामुळे हा आपल्याला सिलेबसमध्ये सुद्धा आहे. आणि आपली योगा थेरपी म्हणून जर बघितली किंवा दैनंदिन योगा प्रॅक्टिस ही सुद्धा आपल्याला या रोगामधनं सहज बाहेर काढू शकते किंवा या रोगाकडे आपल्याला नेणारच नाही. जो प्रॅक्टिस करेल व्यवस्थित तो इथपर्यंत जाणारच नाही. बरोबर आहे? ठीक आहे. आपण उद्या बाकीच्या असलेल्या गोष्टी बघू. बरोबर 9 वाजता मी थांबवलेलं आहे. आता थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद म्हणायला हरकत नाही. थँक्यू सर. चालेल. हरिओम सर. हो सर. हरिओम. हरिओम. धन्यवाद. सर रेकॉर्डिंग स्टॉप करा.